तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की लवकरच सिडकोकडून जवळजवळ 26,000 घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे। त्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि याच्या संदर्भात अनेकांच्या मनात खूप प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत की नेमका याचे घरे कुठे असणार आहेत, 1 BHK कुठे असणार आहे, 2 BHK कुठे असणार आहेत किंवा याचं काय अपडेट असणार आहेत आणि सातत्याने आपण वेगवेगळ्या भागातून जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। आणि आज मित्रांनो, नेमका अपकमिंग जी काही 26,000 घरांची सोडत आहे किंवा 26,000 घरांची योजना आहे, त्या योजनेमध्ये नेमका 1 BHK चे घरे कुठे असतील आणि 2 BHK चे घरे कुठे असतील हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, जे काही घरे बांधली जात आहेत त्याच्या दर्जा संदर्भात काही प्रश्न केले जात आहेत की याची क्वालिटी कशी असेल, तर नक्कीच क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्याचं दिसून येत आहे। मी अनेक साईटला व्हिजिट केली, काम चालू असताना व्हिजिट केली, तेथील माहिती घेतली आणि जे काही कंपन्या आहेत त्या रेप्युटेड कंपन्या आहेत मित्रांनो, जसं की कॅपॅसाइट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, LNT आहे, शापूरजी पालन जे आहे, अशा नामांकित कंपन्याकडून घरांचं बांधकाम केलं जातं। त्याच्यामध्ये शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी सुद्धा आहे, पण त्यांचं सगळं ऑब्झर्वेशन, त्याचं सगळं वॉच हा टाटा कन्सल्टन्सीकडून ठेवण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच इथे क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे किंवा झालेली आहे, याच्यात आपल्याला जास्त शंका घ्यायची गरज नाही आहे। फक्त एवढंच आहे की मित्रांनो, जी काही लॉटरी येणार आहे आता ती लॉटरी होणार आहे का प्रथम प्राधान्य, असा प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला की नेमकं सिडकोच्या देखील सांगितलं की याची ज्या ठिकाणी जास्त अर्ज येतील तिथे आम्ही लॉटरी काढू, जिथे अर्ज येणार आहे तिथे तुम्हाला प्रथम प्राधान्यानुसार घरे मिळू शकतात। आता सगळ्याच्या मनात हाच प्रश्न आहे मित्रांनो की वाशीला किंवा जुईनगरला जास्त टार्गेट आहे किंवा खारघर स्टेशन मानसरोवरपर्यंत जास्तीत जास्त टार्गेट केलं जाऊ शकतं घरांना आणि तिथे जास्त मागणी येऊ शकते आणि म्हणून कुठेतरी आता आज आपण नेमकं पाहूया की 1 BHK चे घरे कुठे कुठे बांधली जात आहेत आणि 2 BHK चे घरे कुठे कुठे उपलब्ध होऊ शकतात हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर या ठिकाणी आपण प्रथम 1 BHK घरांचा तपशील पाहूया। नेमका 1 BHK च्या घरांचं बांधकाम कोणत्या कोणत्या ठिकाणी सुरू आहे ही माहिती पाहतोय। अद्यापही लॉटरीमध्ये कुठली किती घरे समाविष्ट होतील ही माहिती अद्यापही मिळाली नाही मित्रांनो, पण फक्त तुम्हाला 1 BHK काम कुठे कुठे सुरू आहे आणि 2 BHK प्रकल्प कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे एवढी माहिती मिळावी, हाच यामागचा उद्देश आहे। तर पहिलं मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि तो म्हणजे वाशी ट्रक टर्मिनल। कारण वाशी ट्रक टर्मिनलबद्दल अनेकांची विचारणा होत होती की आम्हाला तिथे फॉर्म भरायचा आहे, तर आम्ही आमचं उत्पन्न अमुक आहे, आम्ही तिथे इलिजिबल आहोत का? आता येथील लॉटरी संदर्भात माहिती नाही, पण नेमकं या ठिकाणी जे काही घरे बांधली जात आहेत मित्रांनो, ती फक्त 1 BHK स्वरूपाची घरे बांधली जात आहेत। 2 BHKचा प्रकल्प वाशीमध्ये उपलब्ध नाही। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, यांनी जे काही घरांची संख्या दिली 3,131 घरे 1 BHKची घरे या ठिकाणी बांधली जात आहेत। यानंतर दुसरा प्रकल्प आहे जुईनगर रेल्वे स्टेशन। जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर सुद्धा अनेक घरांचं काम सुरू आहे। या ठिकाणी मित्रांनो 1 BHKचे घरे उपलब्ध आहेत आणि 2 BHK सुद्धा उपलब्ध होणार आहेत। 1 BHKचे घरे किती असणार आहेत, 2 BHK घेणार आहेत हे आपल्याला लवकरच माहिती घेतो, पण या ठिकाणी 2,876 घरे ही फक्त जुईनगर स्टेशनच्या बाहेर बांधली जात आहेत, जी LIG आणि EWS दोनही उत्पन्न गटासाठी आहेत। 1 BHK आणि 2 BHK दोनही स्वरूपाची घरे या ठिकाणी उपलब्ध केली जातील किंवा या घरांचं बांधकाम सध्या सुरू आहे। मी परत सांगतोय, लॉटरीमध्ये कुठली घरे उपलब्ध होती याची मी लवकरच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे। याच्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे मित्रांनो, खारघर जो काही प्रकल्प आहे, खारघर बस डेपो आहे। खारघर बस डेपो या ठिकाणी फक्त 1 BHKचे घरे बांधली जात आहेत। या ठिकाणी 1,700 घरे या ठिकाणी फक्त 1 BHK, अर्थातच ही सगळी 1 BHKची घरे EWS उत्पन्न गटासाठी किंवा PMAY साठी उपलब्ध करून देण्यात येतील असं कुठे सांगितलं गेलंय। म्हणून खारघर बस डेपो सुद्धा या ठिकाणी फक्त आपल्याला 1 BHKचे घरेच मिळणार आहेत। यानंतर तिथेच मित्रांनो खारघर बस टर्मिनल। आता खारघर बस टर्मिनल या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 340 घरे आहेत जी 1 BHK असणार आहेत आणि म्हणून खारघरच्या दोन्ही प्रकल्पामध्ये आपल्याला 1 BHKचीच घरे मिळणार आहेत। यानंतर तळोजा सेक्टर क्रमांक 28। तळोजा या ठिकाणी मित्रांनो जवळजवळ 2,145 घरे जी 1 BHK स्वरूपाची असणार आहेत। इथे सुद्धा आपल्याला फक्त सेक्टर 28 मध्ये 1 BHKचीच घरे मिळणार आहेत, 2 BHK मिळणार नाहीत। यानंतर सेक्टर क्रमांक 29 या ठिकाणी 1 BHKचे घरे बांधले जातात, त्याशिवाय 2 BHKचे सुद्धा घरे आहेत, पण नेमकं इथे टोटल घरांची संख्या सगळ्यात जास्त आहे मित्रांनो, 7,826 घरे सेक्टर क्रमांक 29 मध्ये बांधली जात आहे, जी LIG आणि EWS उत्पन्न गटाकडे असतील आणि ती सुद्धा 1 BHK आणि 2 BHK स्वरूपाची असतील। यानंतर तळोजा सेक्टर क्रमांक 31 या ठिकाणी सुद्धा 1 BHKचे घरे आहेत, त्याशिवाय 2 BHK सुद्धा घरे आहेत, पण 1 BHKचे घरांचा आपण तपशील पाहत असल्यामुळे इथे जवळजवळ 4,004 घरे बांधली जात आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये काही 1 BHK आणि काही 2 BHKचे असणार आहेत।
यानंतर मित्रांनो सेक्टर क्रमांक 37 तळोजा या ठिकाणी जवळजवळ 824 घरे बांधली जात आहेत, जी फक्त 1 BHK स्वरूपाची असणार आहेत आणि ही ऑलमोस्ट सगळी घरे रेडी टू मूव्ह अर्थातच याचं बऱ्यापैकी बांधकाम होत आलेलं असल्याचं दिसून येत आहे. व्हाईट वॉश सध्या या इमारतीचं चालू आहे. यानंतर तळोजा सेक्टर क्रमांक 39 आधी या ठिकाणी जे काही आपण पाहिलं की शीळ पनवेल जो काही रस्ता त्या रस्त्यावरती हायवेला लागूनच घरे आहेत. त्या ठिकाणी मित्रांनो 6058 घरे ही 1 BHK स्वरूपाची घरे आहेत. फक्त 1 BHKच घरे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो मानसरोवर रेल्वे स्टेशन स्टेशनच्या बाहेर जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी 840 घरे बनवली जात आहेत, जी फक्त आणि फक्त EWS उत्पन्न गटासाठी असतील किंवा त्याच्यामध्ये जो काही घरांचा स्वरूप आहे ते फक्त 1 BHKची घरे असणार आहेत. आता 1 BHKमध्ये सुद्धा 2 प्रकारचे घरे आहेत मित्रांनो, आपल्याला माहिती आहे EWS आणि LIG-1. आता ही नेमकं घरे कुठली आहेत याची मी लवकरच माहिती घेणार आहे. यानंतर मित्रांनो खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या जस्ट बाहेर कामोटे साईडला जो काही प्रकल्प आहे तिथे जवळजवळ 1470 घरे जी फक्त 1 BHK स्वरूपाची असणार आहेत. इथे 2 BHKचा प्रकल्प उपलब्ध नाही. लक्षात घ्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी ही. यानंतर मित्रांनो खांदेश्वर ग्रीक अर्थातच खांदेश्वर स्टेशनच्या उजव्या साईडला पनवेलकडे जाताना आपण उजव्या साईडला बघितलं तर खाडीच्या बाजूला काही घरांचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी 1676 घरे बांधली जात आहेत आणि ही घरे सुद्धा सगळी 1 BHK स्वरूपाची असणार आहेत. पण याच्यामध्ये मी जसं सांगितलं की 2 प्रकारचे घर आहेत मित्रांनो, EWS आणि LIG दोनही प्रकारची घरे या ठिकाणी आहेत. परत मी सांगतो याची लवकरच आम्ही माहिती सिडकोतून घेणार आहोत. यानंतर आहे कळंबोली बस डेपो. आता कळंबोली बस डेपो जे काही त्याच्यात त्या ठिकाणी 1360 घरे ही फक्त आणि फक्त 1 BHK स्वरूपाची बांधली जात आहेत. सध्या त्या घरांचं बांधकाम सुरू आहे मित्रांनो, ऑलमोस्ट सगळ्या घरांचं बांधकाम जवळजवळ सुरू आहे. काहींचं हे झालेलं आहे, काहींचं काम सुरू आहे. म्हणून कळंबोली सुद्धा आपल्याला फक्त 1 BHKची घरे मिळणार आहेत. आणि यानंतर मित्रांनो 1 BHKचा असणारा शेवटचा प्रकल्प आहे पनवेल बस टर्मिनल. आता पनवेल बस टर्मिनलमध्ये सुद्धा जवळजवळ 172 घरे बनवली जात आहेत जी 1 BHK स्वरूपाची असणार आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे या सगळ्या ठिकाणी ही 1 BHK घरे आहेत मित्रांनो. आता परत रिकॅप घ्यायचा म्हटलं तर या ठिकाणी 1 BHKचे घरे वाशी, जुईनगर, खारघर बस डिपो, खारघर बस टर्मिनल, तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 29, तळोजा सेक्टर 31, तळोजा सेक्टर 27 आणि तळोजा सेक्टर क्रमांक 39 या ठिकाणी 1 BHKची घरे उपलब्ध केली जाणार आहेत किंवा या घरांचं बांधकाम सुरू आहे. यानंतर मित्रांनो 2 BHK घरांचा तपशील. आता 2 BHK तुम्हाला अंदाज आला असेल आपण जे जे काही बोललो, पण बरं तुम्ही पाहू शकता जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर 2 BHK घरांचं काम सध्या सुरू आहे. या ठिकाणी EWSचा प्रकल्प वेगळा आहे रेल्वे ट्रॅकला लागून आणि दुसरा प्रकल्प जो DMartच्या अगदी समोर आहे आणि हा प्रकल्प मित्रांनो कमर्शियलमध्ये येणार आहे, म्हणजे कमर्शियल खाली असणार आहे आणि वरती तुम्हाला रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स दिलं जाणार आहे आणि म्हणून 2 BHKचे घरे घेण्याची संधी तुम्हाला जुईनगर या ठिकाणी नक्कीच मिळू शकते. 2 BHK साठीचा दुसरा प्रकल्प आहे, अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे खारघर रेल्वे स्टेशन. खारघर स्टेशनच्या बाहेर जो काही प्रकल्प आहे तिथे फक्त 2 BHKचीच घरे बांधली जात आहेत. खारघर स्टेशनला तुम्हाला 1 BHKचा फ्लॅट मिळणार नाही, म्हणून ही गोष्ट बाब लक्षात घ्या की तुम्हाला फक्त त्या ठिकाणी 1803 घरे ही फक्त 2 BHK स्वरूपाची घरे बांधली जात आहेत जी अपकमिंग लॉटरीमध्ये समावेश केला जाऊ शकतो. यानंतर तळोजा सेक्टर क्रमांक 29 या ठिकाणी सुद्धा 2 BHKचे आणि 1 BHKचे दोन्ही घरे आहेत. तर 2 BHKचे घरे आणि 1 BHKचे मिळून 7826 घरे या ठिकाणी बनवली जात आहेत आणि म्हणून तळोजा सेक्टर क्रमांक 19 मध्ये तुम्हाला 2 BHKचे घरे घेण्याची संधी नक्कीच मिळू शकते. आणि आता 2 BHK साठीचा अखेरचा प्रकल्प आहे, शेवटचा प्रकल्प आहे मित्रांनो तळोजा सेक्टर क्रमांक 31 या ठिकाणी सुद्धा 2 BHKचे घरे बांधली जात आहेत. एकूण 4004 घरे बांधली जात आहेत. त्याच्यापैकी काही 1 BHK आणि काही 2 BHK स्वरूपाची घरे आहेत. डिटेल्स आम्ही लवकरच घेऊ मित्रांनो, जे काही डिटेल्स आहेत म्हणजे 4004 घरांपैकी किती 1 BHK आहेत, किती 2 BHK आहेत, त्याचा कार्पेट एरिया ही सगळी माहिती आम्ही लवकरच शीट करून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. आता एकंदरीत समराईज करायचं म्हणजे 2 BHKचे घरे फक्त 4च ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. जुईनगर, खारघर रेल्वे स्टेशन, तळोजा सेक्टर क्रमांक 29 आणि तळोजा सेक्टर क्रमांक 31 याच ठिकाणी 2 BHKच्या घरांचं बांधकाम सुरू आहे. अनेकांना याच्यामुळे हिरमोड होऊ शकतो, अनेक जण नाराज होऊ शकतात कारण अनेकांना खारघर किंवा जे काही वाशी आहे वाशीसारख्या ठिकाणी 2 BHKचे घरे घेण्याची संधी पाहत होते, पण आता त्याने तशी संधी मिळणार आहे. फक्त 4च ठिकाणी या घरांचं काम सुरू आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो जी काही EWS अत्यल्प उत्पन्न गटाची घरे आहेत ज्यांची उत्पन्नाची मर्यादा 6 लाखापर्यंत असेल ती सगळी घरे PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आणि बाकीचे जे काही LIG उत्पन्न गट आहेत तो LIG उत्पन्न गट नाही आहे, तो सर्वसाधारण उत्पन्न गट आहे ज्याला उत्पन्नाची अट नसणार आहे. आणि ती सगळी घरे जी काही आहेत ती 1 BHKचा मोठा फ्लॅट आहे आणि 2 BHKचा फ्लॅट आहे अशी 2 घरे या उत्पन्न गटाअंतर्गत उपलब्ध केली जाणार आहे ज्याची उत्पन्नाची मर्यादा 6 लाखापेक्षा जास्त असेल अशी प्राथमिक स्वरूपात माहिती मिळत आहे. अजून माहिती कन्फर्म झालेली नाही आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतरच आपल्याला ही माहिती कन्फर्म होणार आहे.